अक्कलकोट तालुक्यातील अवैध धंदे, उपद्रवी गुन्हेगार आणि लाचखोरांना थेट इशारा देत यापुढे बेस्ट पोलिसिंग अंमलात येईल असा निर्धार पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र टाकणे यांनी व्यक्त केला। अक्कलकोट तालुक्यात अवैध धंदे, उपद्रवी प्रवृत्तीचे गुन्हेगार आणि लाचखोरांविरोधात आता निर्णायक कारवाईचे संकेत मिळाले आहेत। नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे यांनी पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर भूमिका घेत यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे। तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदावर राजेंद्र टाकणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तालुक्यात बेस्ट पोलिसिंग राबवण्याचा निर्धार व्यक्त करत अवैध धंदे आणि गुन्हेगारी विरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचे संकेत दिले। राजेंद्र टाकणे यांनी यापूर्वी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम केल्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारीचं स्वरूप, संवेदनशील भाग आणि स्थानिक परिस्थितीची त्यांना चांगली माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची कारवाई अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। अवैध धंदे, उपद्रवी प्रवृत्तीचे गुन्हेगार आणि लाचखोरांना अक्कलकोटमध्ये कुठलाही थारा मिळणार नाही। कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांना सुरक्षित वातावरण देणं हेच आपलं प्राधान्य असेल। तालुक्यात बेस्ट पोलिसिंगची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल असंही राजेंद्र टाकणे यांनी स्पष्ट केलं। या हद्दीमध्ये 3 पोलीस स्टेशन आहेत, अक्कलकोट उत्तर, अक्कलकोट साऊथ आणि वलसड पोलीस स्टेशन। या ठिकाणचा महत्त्वाचा असतो जो भाग आहे तो स्वामी समर्थ अक्कलकोट। स्वामी समर्थांची गर्दी, स्वामी समर्थांना दर्शना येणारे वाहनं हा या ठिकाणचा मोठा विषय आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आता बदली झाल्यानंतर पोलीस स्टेशनचा जर विचार केला तर हद्दीमध्ये अवैध धंदा थारा नसणार आहे। त्याचप्रमाणे गुंड, टपोरी लोकांची गय केली जाणार नाही, परंतु गुड पोलिसिंगच्या माध्यमातून चांगल्या लोकांना मात्र सहकार्य करणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे यावर भर दिला जाईल आणि जी काही पोलीस प्रशासन आणि जनतेमधील दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल।